नमस्कार, कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। 2 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगरपंचायतचे झाले निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी बोगस मतदान सुद्धा झाले आणि हा बोगस मतदान मुद्दा फार गाजत आहे सर्व समाज माध्यमावर। या समाज माध्यमावर आज सगळीकडे बोगस मतदान झाल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे। आता या व्हिडिओमध्ये सत्यता किती आहे आणि हे व्हिडिओ खरंच बोगस मतदानाचे आहे का हे बघूया आपण या कनक खुशी न्यूज चॅनलवर। भाजपच्या बंडखोर उमेदवार व शिवसेनेच्या उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार महानंदा पाटील यांनी मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्याकडे बोगस मतदानाविषयी तक्रार दाखल केलेली आहे। वाणाडोंगरी येथील बूथ क्रमांक 11 व 12 यावर काही महिला मतदान करताना आढळल्या। उमेदवार प्रतिनिधींना त्यांच्यावर शंका आल्यामुळे त्यांना विचारपूस केली। त्यांच्याजवळ आधार कार्ड उपलब्ध नव्हते, परंतु मतदान कार्ड उपलब्ध होते, मात्र ते बनावट असल्याचा दावा करत विरोधकांनी पोलिसांना पाचारण करून त्या 2 मतदार महिलांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। त्या महिला मतदार बोगस आहे किंवा नाही हे आज निष्पन्न झालेले नाही, ते चौकशीअंती समोर येईल असे पोलिसांनी माहिती देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे अशा बऱ्याच बोगस मतदान झाल्याचे व्हिडिओ आज व्हायरल होत आहे समाज माध्यमावर, ते बघूया आपण। वाणाडोंगरी नगर परिषदेत मतदान करताना 21 युवकांना पकडण्यात आले। हे युवक बोगस मतदान करीत असल्याचा ठपका त्यांच्यावर होता, मात्र त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। हिंगणा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता। तसेच एकाच घरी अनेकांची नावे मतदार यादीत असल्याची शंकासुद्धा व्यक्त करण्यात आली। काल झालेल्या मतदानादरम्यान प्रभाग 11, 10 व 12 मध्ये बोगस मतदान करताना 21 जण आढळले। त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड आणि बनावट मतदान कार्ड देखील आढळल्याचे आयोगाकडे ठाकरे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार महानंदा केशव पाटील यांनी तक्रार केलेली आहे। अशाच प्रकारे कळमेश्वरमध्ये सुद्धा बोगस मतदान आणि पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे कामठी येथे माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे यांनी सुद्धा बोगस मतदान आणि पैसे वाटपाचा आरोप केल्याचे बोलल्या जात आहे। नाही बोलून दाखवा ना। बोला 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 काकू बोला। कमळ ना तुम्ही त्यांच्यावर नको दबाव द्यायला प्रेमाने घ्या, प्रेमाने घ्या। काही नाही होत, काही नाही। आणि तुम्ही फक्त खरं बोला, तुम्ही फक्त खरं बोला बस, बाकी काही नाही। खरं बोला तुम्ही फक्त खरोखर सांगा बस। तुम्ही खरं सांगा, विषय सांगा। पैसे देऊन बोललाय का तुम्हाला? पेपर मध्ये हेडलाईन जाईल। कोणी हात नाही लावला, फक्त शांत चार राहा। बाया अंदर गेल्या म्हणतात। बाकीचे कुठे गेले? अंदर गेल्या वोटिंग करायला। नावं सांगा त्यांची। त्यांच्यासोबतच्या कोणी तुमच्यासोबत वोटिंग केला? नाव सांगा काकू। तुम्ही लोक नाव सांगा ना। तुम्ही लोक बसा, नाव सांगा तुम्ही। तुम्ही लोक याच्याकडे मजाक नाही आहे। मजाक नाही कुठली आहे? पब्लिक आहे, आम्ही एवढी मेहनत करतो। नाव सांगा, नाव तुम्ही थांबा, तुम्ही थांबा, नाव सांगा। बोला कोण आहे, कोण नाव बोला, बोला तुम्ही कोण आहे? आम्ही थांबनेल आहे आम्ही। आम्हाला म्हणे चला म्हणे। पैसे भेटले का तुम्हाला? 2 गाड्या आल्या सकाळी, 2 गाड्या आल्या सकाळी, पण 2 गाड्या सकाळी 2 गाड्या काय पाहिजे बरं आम्हाला वोटिंग? आम्ही बसलो। कोणत्या पक्षाने पाठवलं? ऐसी का नाही ना, दोघे आल्या पाहिजे। जमा व्हायला पाहिजे।
गाडी कुठे आहे? मारण की बाई, दुसरं काय करणार आहे? नाही 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 थांबा, खोटं नाही. महिला कॉन्स्टेबलने बोलवा, महिला कॉन्स्टेबलने बोलवा नाही ना, बोलवा नाही त्यांना. ते काय करू नये नाही ते MIDC ला बोलवा. पोलीस केस होईल. बरोबर बरोबर. पुढे. मला काय हा सांगा सांगा खरं सांगा तुम्हाला आम्हाला तुमचं वाईट नाही फॉर्म भरायला की लावा टेन्शन नका घ्या, तुम्हाला काही होणार नाहीये. तुम्ही फक्त ज्यांनी तुम्हाला पाठवलंय त्यांचं नाव सांगून द्या आम्हाला. ते कागद फॉर्म नको भरत द्यायचे. ये नहीं आना इधर. किन्हीं में काम करते तो बताओ कहाँ पे, कहाँ से आए हो आप? चेतन निघोट के हम वहाँ काम करते हैं. चेतन निगुड क्या काम करते हैं आप भी? क्या नाम है आपका? पूरा नाम बताओ आपका. क्या नाम है? नाम बताइए ना आपका. चलिए आंटी, नाम बताइए आपका पूरा. कहाँ पे तू? ये नाम तो बता पूरा. पूरा नाम बताइए ना भैया. वो सर हम मंडला के एमपी के हैं. मंडला MP के हो आप? लेबर लोग हैं हम. लेबर. कब से आप यहाँ काम कर रहे हो? अभी सप्ताह भर हुए. सप्ताह भरी हुआ है आपको आके, है ना? सप्ताह भरी हुआ है. भी काम करके ये और दो बोकस मतदार, ये और बोकस मतदार. पूरी धोखाधड़ी का इलेक्शन, पूरे धोखेबाजी से इलेक्शन हो रहा है. ये और दो मिल गए. हे अजून दोन बोकस. आणि आपण लोक काम करतो यासाठी. हे अजून दोन बोकस मतदार. हे असे किती आहेत? नाव राहू दे ना, त्याला माहित नाही कुठच्या काय आहे, फक्त नाव टाकले. नाव राहू द्या, पण हे बोकस मतदार आहे. हे दोन फक्त वोटिंग करायला जा, काही घेण देण नाही आहे लोकशाहीची. बीजेपी वाले बोगस वोटिंग करत आहे. प्रशासकांनी त्याच्यावर लक्ष द्यावे. कोणी येऊन निवडून चालेल, पण बोगस वोटिंग नाही करायला पाहिजे. पण जास्त जास्त बीजेपी वाले बोगस वोटिंग करून राहिले असं मला थोडं दिसलं तिथं. आणि तिथं पोलीस वगैरे आले आहे, त्यांनी सांभाळलं आणि यांनी वोट मारून दिलं. दुसरा अजून परत त्याच्यावर वोट मारायला येत आहे. म्हणजे हे जसं काय बीजेपी वाले बोगस वोटिंग करून राहिले असं मला माहीत होऊन राहिलं आहे. याच्यावर शासनाने लक्ष द्यावे. तर गोधनी रेल्वे येथील मतदारांना मतदार यादीच नसल्याने परतावे लागले. अशा प्रकारची घटना गोधनी रेल्वे येथे घडली. नव्याने स्थापन झालेल्या गोधनी नगरपंचायतच्या पिठेसूर मतदान केंद्रावर सुविधा नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्या कुंदा राऊत यांनी मंगळवारी केला. मतदान केंद्रावर पुरवणी मतदार यादी मतदान अधिकाऱ्याकडेच उपलब्ध नव्हती, यामुळे मतदारांना घरी परतावे लागले अशी तक्रार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच व्यवस्थापकातील त्रुटीवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. मतदान केंद्रावर सुलभ सुविधा आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याची गंभीर बाब असल्याचा आरोप कुंदा राऊत यांनी केला. लवकर सांगा. असं काहीच नाही. किती असं कसं नाही झालंय? बाहेर यादी आहे ना, आतमध्ये यादी नाही आहे. शहाणपणा शिकवून राहिले का? गरीब लोक अधिकारी पण चूप बसलेले आहे. ते तुम्ही किती पैसे घेतले सांगा पहिले. सांगून नाही राहिले ते काय झालं काय 150 होट म्हणजे कमी झाले का? मजाक समजून राहिले का तुम्ही? एक बोट का अरे बीजेपीचा दुपट्टा घाला ना तुम्ही. बीजेपीचा दुपट्टा घाला. कळा ये महाराष्ट्र शासन आणि बीजेपीचा दुपट्टा घाला आणि त्यांचीच कामं करा. पहिले यादी टाका लवकर आणि ते वोट यादी टाकायला चालू आहे. मी यादी तुम्हाला कोणी अधिकार दिला? वापस गेले त्यांच्या काय करायचं? अधिकार कोणी दिला एवढं सांगा. नाही मग हे तुमची कोणती हे चूक नाही. बाहेर यादी आहे आतमध्ये नाही. ऑलरेडी पब्लिश केलेली आहे, तर ती सर्वांकडेच होती. मग आतमध्ये का नाही? आतमध्ये का नाही? तुमचे अधिकारी 100 वोट वापस गेले सर. विचार करा 100 वोट. अभी 3 बजे का टाइमिंग होती आ रहा है. हा अधिकारी विकलेला आहे. यांनी बाहेर आशा वर्करकडे ही यादी आहे आणि आतमध्ये जेव्हा मतदान करायला जातात यांच्या अधिकाऱ्याकडे ही यादी यांनी दिलेली नाही आहे.
मी या ठिकाणी कलेक्टर साहेबाला सांगते की याला सस्पेंड करा म्हणून. हसू नको तू, लक्षात ठेव जो. हसू नको तू. आणा रे बीजेपीचा दुपट्टा नाही तर स्वागत करा आणि त्याला काळ्या महाराष्ट्र शासन बाहेर. तुमच्या मॅडम अर्धा तासापासून बसली आहे इथे. मजाक समजून नका तू. अर्धा तासापासून करून राहिली तुम्ही चर्चा. हा इथून वापस नाही जाणार, मी सांगते. हा वापस जाणार नाही जोपर्यंत हे लोक वापस गेले तोपर्यंत त्यांचं मतदान होत नाही. तू इथे बस, बंद पडली होती मग इथे बस. अर्धा घंटा मशीन तू पण इथे बंद पडली लक्षात बस होती. इथे. हँग झाली होती तू मशीन. इथून वापस नाही जाशील जोपर्यंत हे लोकांचे वोट मतदान होत नाही. आपण पहिले सुरू तर करून देऊ एकदा. सुरू कर लवकर, चल. असं छान पण शिकवून राहिला का? हे इकडली होय दोन्हीकडे द्यावं लागेल त्यांना. दोन्हीकडे नाही आहे, तिकडे बी नाही इकडे बी नाही आहे. दोन्ही दोन्हीकडे नाही आहे. दोन्ही रूम मध्ये नाही आहे. आपल्या लोकांना आणायला लागेल. ऑनलाईन बी आहे आणि लिस्ट मध्ये बी आम्ही बुथवर चिठ्ठ्या काढून अंदर दिलेल्या नाही आहे, नाही. बाहेर आहे. नाही, हा विकलेला आहे. हा जोपर्यंत आपलं मतदान होत नाही त्याला सोडा नको इथून. Actually ताई, त्यांच्याकडे 922 मतदाराची यादी आहे. इथे 1800ची यादी आहे. पूरे बुला जितने लोग वापस गए वरची यादीच नाहीये त्यांच्याकडे. थोड़ी मेहनत लो और बुलाओ उनको सबको. मेहनत लो और ये जब मतदान नहीं होता ना ये जाएगा नहीं. काय नाव आहे रे याचा? यांचेच नगरपंचायतचे अधिकारी इथे बोर्डावर यादी लावून गेले आणि आतमध्ये यादी नाही दिली म्हणताय. मशीन हँग होकर बंद हुई थी आधा पौन घंटा. ये लोग अपने अपने पहले चलो जाओ ये लेके उनके साथ में करो. चलो ये ही यादी घेऊन जा. हे यादी त्यांच्या अधिकारी. तुम्ही जा. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय कोणत्या वार्डात कोणत्या बूथ याच्यावर आहे. चलो जा बुलाओ सबको. इसको पकड़ के रखो, इसको फाड़ के बांध के रखो, इसको सीधे को गेट लगा देता हूँ मैं. और इसको बैंक बंद करके रखो. पूरा मतदान जब वापस गया अपना. ऑर्डर तो मैं 21 तारीख तक यहीं रखता हूँ उसको. नहीं नहीं, उसको अभी पूरा चुनाव प्रोसेस कंप्लीट करो. बांध के रखो इसको यहाँ. इसको लग रहा है ये बीजेपी का पैसा लिया बहुत सारे वोट वापस गए. वोट वापस गए. वोट वापस. अरे अभी अपने को मेहनत करके एक जगह कर दिया. बोला अरे सबने क्रॉस जितना भी है ना अपना उसकी यादी बना और तुरंत उसके दो गाड़ी लगाओ और फोन करो. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.